जय भैरवनाथ महाराज की जय। बघा आज काय आहे? आळंदीची यात्रा, ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा। बघा भगवंतानी गीता लिहिली, आता गीता लोकांना काय समजना। मग भगवंतानी विठ्ठलपंतांच्या पोटी अवतार घेतला। ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम असे संत त्यांच्या नावाचा घोष करतात। पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम अशी घोषणा देत आणि वारकरी आळंदीला पंढरपूरला जातात। बघा या ज्ञानेश्वरांनी सामान्य जीवाला कसं जगावा याच्याकरता ज्ञानेश्वरी अमृत अनुभव आणि हरिपाठ दिलेला आहे। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। बघा हरिपाठामध्ये संपूर्ण गीता ज्ञानेश्वरी भरलेली। अमृत अनुभवामध्ये आत्मबोध आहे। आणि ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे तेने वागज्ञ तोषावे, तो सोनीमद द्यावे समाधान। मला आता हे ज्ञान साऱ्या जगाला समजल आणि मला समाधान झालं। जेव्हा लोक सुखी होतील, समाज सुखी होतो, तेव्हा संतांना समाधान होतं। आणि जेव्हा लोक दुःखी होतील, राक्षसांना समाधान होतं। लोकांना दुःख देणं हे राक्षसांचं काम आणि लोकांना समाधान देणं हे संतांचं काम। आणि मग हे करण्याकरता हे विठ्ठलपंतांना हे संन्यासाचे मुलं म्हणून यांना किती दुःख सहन करावं लागलं। काय समाज ज्यावेळेला दुःख द्यायला लागला तेव्हा ज्ञानेश्वरांनी काय केलं? त्यांची झोपडी होती तिचा दरवाजा लावून घेतला आणि मग त्यावेळेला मुक्ताबाईंनी त्यांना उघडावा, तटी उघडा ज्ञानेश्वरा। ज्ञानेश्वरांना त्यांनी सांगितलं, योगी निर्मळ जनाचा सोशी आपकार मना, योगी निर्मळ मनाचा सोशी आपकार जनाचा। योगी जो असतो ना निर्मळ मनाचा असतो। आणि संत कशा करता येतात? लोकांचे कार्य करण्याकरता, लोकांचा अन्याय सहन करण्याकरता येतात। म्हणून जेवढे जेवढे संत होऊन गेले जगामध्ये त्यांना खूप अन्याय सहन करावा लागला। आणि माणूस जो ज्यावेळेला चांगलं काम करतो ना त्यावेळेला त्याला दुःख सहन करावं लागतं। आणि तो ज्यावेळेला जातो ना त्यावेळेला मग त्याचं नाव निघतं। तो जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्याला कोणी विचारित नाही। असे हे ज्ञानेश्वर महाराजांना यशोबा खेचरना खूप त्रास दिला। त्यांना भिक्षा कोणी वाढत नव्हते। आणि अशा संकटामध्ये त्यांनी मेलेल्या माणसाकडून म्हणजे ही ज्ञानेश्वरी लिहिली। मेलेला माणूस जिवंत केला। बघा निर्जीव भिंती चालवली। काय चालविली जड भिंती, हारली चांग याची भ्रांती। बघा निर्जीव भिंत चालायला लावली, निर्जीव माणूस जिवंत केला। आणि म्हणजे याचा अर्थ, विज्ञानाचा अर्थ आहे की ज्या वेळेला माझ्याच्यानं होतं का नाही, मी करू का नको, जीवन जगण्याची ज्याच्या काही हिंमत नाही, आणि त्यावेळेला त्यांना ही ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृत अनुभव हे ग्रंथ जर वाचले, तुकारामाचा गाथा आणि भागवत हे जर वाचलं तर ज्याचं जीवन जगायचं कसं जे भ्रम पडलेला आहे तो भ्रम दूर होतो आणि मग तो माणूस सुखानं जीवन जगतो। म्हणजे मेलेल्या मनाला जिवंत करण्याची जर हिंमत असेल तर ज्ञानेश्वरीत आहे, हरिपाठात आहे। मग
तुम्ही जर त्याचा पूर्ण अभ्यास केला तर आपलं जीवन कसं असावं. आज जीवनमध्ये लोक जीवन कसे जगतात माहिती आहे का, मरती नाही म्हणून जगातात. मी जगतोय ना, दुसऱ्याचं वाईट कसं होईल याच्याकरता मी जगतोय. मला दुसऱ्याच्या वाईटामध्ये खूप समाधान मिळतं. अरे ज्या वेळेला आपण भिंतीवर चेंडू मारतो ना, तो चेंडू कोण का आपल्याकडे येतो. आपण ज्या वेळेला दुसऱ्याचं वाईट करतो ना, त्यावेळेला आपलं वाईट होतं हे लोकांच्या लक्षात नाही आहे. म्हणून संतांनी हे मार्ग दिलेले, आणि ह्या मार्गाने जर आपण गेलो, एक क्षणभंगुर ध्येय माणसाचा, या जगात आपण आलोय, या जगात आपण काही आणलं नाही, या जगातून आपण काही नेणार नाही, हे भान जर प्रत्येकानं ठेवलं ना, आणि 2 दिवसाचं जिंदगी आपली, आणि ही जिंदगी जगण्याकरता हे संत वाङ्मय चरित्र आहे ना, हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपली भारतीय संस्कृतीचे विचार आहे ना, पाश्चात्य लोकांनी विचारले, आणि आज पाश्चात्य लोक आपले हे विचार घेऊ राहिले. आणि मग ज्ञानेश्वरांनी असा नेवाशा येथे ही ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभव ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला, आणि असं अनेक अन्याय सहन केले. आणि शेवटी यांचं कार्य, आता माझं कार्य पूर्ण झालं. आणि मग या ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. आणि मग समाधी घेतल्यानंतर आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, सत्वर येऊनी काडी वेगी. एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले, आणि एकनाथ महाराजांनी ती आजान वृक्षाची मुळी काढली. आजही ज्ञानेश्वर जे आहे, हे ज्ञानेश्वरांच्या यात्रेच्या टायमाला आणि पालखी ज्या वेळेला निघते पंढरपूरला, त्यावेळेला तो कळस आजही आडतो. म्हणजे जे विचार आहे हे विज्ञानाला आव्हान देणारं आहे, आजही ते आहे. आणि ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, हरिपाठ, अमृतानुभव हे जे ग्रंथ आहे, हे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोघांची सांगड आहे. पण काही लोक म्हणतात हे काय हे आपलं अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. तर मी संपूर्ण याचा अभ्यास केला भागवताचा. तुम्ही भागवताचा कथासार वाचा, त्याच्यामध्ये विज्ञान असं का करायचं आणि ज्ञान या दोघांची समन्वय केलेला आहे. आणि समन्वय करून मानव जीवाला जगण्याकरता अशा सरळ सोप्या भाषेमध्ये हे दिलेली माहिती. आणि मग भारतीय संस्कृती काय सांगते, जगा आणि जगू द्या. मी जगल आणि दुसऱ्याला जगू देईल. आणि आज पाश्चात्य विचार आहे, जिकडं तिकडं विध्वंस, लढाया, मारामाऱ्या. अरे तुम्ही कितीही लढाया केल्या, पण या जगाचा नाश करण्याकरता तो भगवंत आहे, आणि त्याला काय करायचं तो करून घेतो. म्हणून भगवंत करतो ती काय लीला, आणि माणूस करतो ती काय क्रिया. भगवंताची लीला जी असती, भगवंत आपण म्हणतो भगवंतानं वाईट केलं, वाईट नाही केलं, तो करतो, होतोय ते बऱ्याकरता, करतोय ते बऱ्याकरता, आणि होणारही ते बऱ्याकरता. म्हणून आजच्या ह्या दिवशी आपण ज्ञानेश्वरीने दिलेलं हरिपाठ आपल्या कुटुंबामध्ये हरिपाठ जर घेतला तर मन स्थिर होतात, कुटुंबाची घडी बसती, विचार एकमय होतो. तुम्ही अनुभव वाचा, ज्ञानेश्वरीची एक तरी वही वाचा, भागवताचा एक तरी पान वाचा, तुकारामाचा एक तरी अभंग वाचा. जर जीवन जगायचं असेल, तुमच्यापाशी कोट्यावधी संपत्ती जरी असली, 1000 एकर जमीन जरी असली, तरी तुम्हाला सुख मिळू शकणार नाही. पण ज्या वेळेला तुम्ही हे विचार घेऊन चालाल, त्यावेळेला कुटुंबामध्ये आज उध्वंस झालेले, जिकडे तिकडे झगडे, मारामाऱ्या, कोणी कोणाचं ऐकत नाही. आणि ह्या कुटुंबाची, देशाची, राज्याची सगळी घडी जर बसवायचं असेल, तर हे संतांचे जे विचार आहे हे घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून लाखोच्या संख्येने आज आळंदीला लोक जातात, तिथले विचार घेतात, विचार देतात. विचार घेणं, विचार देणं, यात्रेला जाऊन काय करायचे, जे आपल्याकडं वाईट विचार आहे ते सोडून द्यायचे, आणि तिथले जे चांगले विचार आहे ते आपण घ्यायचे. विचाराचे देवाणघेवाण, याचं नाव यात्रा. आणि मग हे विचार आपण घ्या, आपल्या जीवनाचा विकास करा. हा जो व्हिडिओ आपला आवडला असेल, कृपा करून सदस्य व्हा, आणि
या व्हिडिओला क्लिक करा. मलाही आनंद होईल, तुम्हालाही आनंद येईल. अशी नवीन नवीन माहिती सांगण्याचा मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रयत्न करणार आहे. तर हे क्लिक करा, सदस्य व्हा आणि याच्यात सहभागी व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.